बाजूला अजितदादांचा पार्थिव हे विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी आणण्यात आले। हे संपूर्ण पवार कुटुंब आहे जे या त्यांच्या अंतिम प्रवासामध्ये दादांच्या पार्थिवासोबत होतं। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांची दोन्ही मुलं, अजित पवार यांच्या भगिनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर अजित पवारांच्या आई ज्या आहेत आशाताई, त्यांचं दुःख तर आपण समजू शकत नाही। हा फार मोठा आघात आहे पवार कुटुंबावर आणि संपूर्ण महाराष्ट्रावर। काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या कामातून, त्याच्या कार्यपद्धतीमधून मिळत असते, सर्वांना होत असते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जरी असले, शरद पवार यांचे पुतणे जरी असले, तरी त्यांनी सातत्यानं आपल्या कामातून आपण काय करू शकतो आणि अजित पवार कोण ही ओळख दिल्लीपर्यंत पोहोचवली होती। त्यामुळे देशाच्या विविध राज्यामधल्या विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया जर आपण काल ऐकल्या तर प्रत्येक जण अजित पवारांच्या कामाचं, त्यांच्या कामांच्या धडाक्याचं, त्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करताना दिसले आणि असा नेता होणे नाही हे सर्वच जण म्हणत होते। दोन दृश्य आपण पाहताय। दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय लोटलेला आहे आणि दुसरीकडे अमित शहा हे आता बारामती विमानतळावर पोहोचलेले आहेत। विद्याप्रतिष्ठानमध्ये काही वेळातच ते पोहोचतील पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी। आपल्या सर्वांच्या भावना अतीव आहेत। जिथे जागा आहे तिथे बसून घ्या। शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांनी धडाडीनं काम केलं आणि तिथेच महाराष्ट्राच्या भावी संवेदनशील नेतृत्वाची पाळंमुळं जी आहे ती रुजली गेली। दूध संघ असो, विविध सहकारी संस्था असो, साखर कारखाने असो, बँका असो, या माध्यमातून त्यांनी महत्त्वाची पदं भूषवत सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासाला 1991 साली एक वेगळं वळण लागलं। खासदार, आमदार, राज्यमंत्री, अनेक महत्त्वाच्या खात्यांमधील मंत्रीपदं आणि महाराष्ट्राचं 6 वेळा उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं। महाराष्ट्राचं समाजमन कळलेलं नेतृत्व अशी अजितदादांची ओळख। दिवसाचे 16-17 तास अविरतपणे काम करणं हे सर्वसामान्य माणसासाठी शक्य नसतं, मात्र समाजसेवेसाठी जो व्यक्ती झपाटलेला आहे त्याच्यासाठी सर्व काही शक्य असतं। आपल्यासाठी अशक्य काही नाही हे अजित पवारांनी सातत्यानं दाखवून दिलं। त्यांच्या बोलण्यामधला रोखठोकपणा, सहजपणा, त्यांचं मिश्किल भाष्य, मात्र त्याच वेळेला जर काही गोष्टी खटकत असतील तर त्या मोजक्या शब्दात मात्र कुणालाही न दुखावत आपले शब्द, आपल्या भावना मांडणं ही एक वेगळी कला आहे आणि ती कला अजित पवारांना चांगलीच अवगत होती। ज्यावेळेला ते 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला देखील त्यांनी आपल्या मनामधली सल बोलून दाखवली, मात्र हसत मुखाने, की आपली गाडी काही पुढे सरकतच नाही। सेन्स ऑफ ह्युमर, प्रेझन्स ऑफ माइंड अजित दादांकडे होता आणि कुठल्या प्रश्नाची कशा पद्धतीने उत्तरं द्यायची, कुणाची कशी फिरकी घ्यायची हे त्यांना चांगलं माहिती होतं। आपल्या सर्वांच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये